मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आपण ब्रिटिश काळापासून जे आजपर्यंत कायदे आणि संविधान आहे याच्यावरती व्हिडिओज बनवतोय। याच्यावरती MCQs पाहतोय, जे की अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून या ठिकाणी घेतलेला आहेत। आणि कशा प्रकारे पाहतोय आपण की प्रत्येक जे ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनला सविस्तरपणे अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून अभ्यास झाला तर तुमचा पूर्णपणे होईल। बघा, पार्ट दुसरा आहे। याच्यापूर्वीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। बघा, हे सर्व UPSC MPSC पोलीस भरती असेल किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 याच्यावरती आपण 50 प्रश्न घेऊन आलेलो आहोत। याच्यामधला 11वा प्रश्न आज आहे, म्हणजे 10 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। बघा, 11वा जो प्रश्न आहे तो तुमच्या समोर आहे। रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार कंपनीला आपल्या उत्पन्न खर्चाचा हिशोब कोणाला सादर करावा लागला? तर या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेत। तर पहिला आहे ब्रिटिश संसदेला, भारतीय गव्हर्नर जनरलला, कंपनीच्या शेअरधारकांना तर आणि भारतीय राजांना। तर बघा, पहिलं उत्तर आहे ते योग्य आहे, ब्रिटिश संसदेला। आता स्पष्टीकरण बघा, अर्थकारणात पारदर्शकता आणण्यासाठी संसदेला अहवाल देणे अनिवार्य झाले, कुठं 1773 नुसार। आता हे बरोबर आहे ब्रिटिश संसदेला। आता हे बाकीचे चुकीचे आहेत, पण बघा, भारतीय गव्हर्नर जनरल हे जे आहे हे स्वतः कंपनीचे नोकर होते, ते हिशोब घेऊ शकत नव्हते, बरोबर आहे। नंतर शेअरधारकांना ते केवळ स्वतःच्या नफ्याशी संबंधित होते, ठीक आहे। तर त्यांना पैसा लावलेला होता आणि जी फायदा भेटणार होता त्यांना त्याच्यामधला म्हणजे टक्क्यानुसार त्यांना तो हिस्सा भेटणार होता। तर हे पण नसणार आहे। ह्यांना काही घेणं देणं नव्हतं की पूर्ण कंपनीने काय करायचं, त्यांना हिशोब द्यायचा, असं काय नव्हतं। फक्त जो नफा झालाय त्याच्यामधनं त्यांना त्यांच्या हिश्श्यानुसार पैसे भेटणार होते। पुढे काय, भारतीय राजांना हिशोब देण्याचा प्रश्नच नव्हता, ठीक आहे। तर संसदेलाच आहे, हे बरोबर आहे। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773च्या प्रमुख दोषांपैकी खालचे म्हणजे खालील कोणकोणते दोष होते ते तुम्हाला ओळखायचे। खाली दिलेल्या ऑप्शन मधले कोणकोणते दोष होते, या ठिकाणी एकच दिले, पण तुम्हाला कोणते आहे ते ओळखायचे। बघा, पहिला आहे गव्हर्नर जनरलला खूप जास्त शक्ती देणे, हा पण दोषच होता, त्याच्यामुळे हे पण असणार आहे। गव्हर्नर जनरल आणि परिषद यांच्यात बहुमताने निर्णय, तर ठीक आहे, हा पण दोष असणार आहे। यामुळे गव्हर्नर जनरल अनेकदा हतबल व्हायचा, ठीक आहे। तिसरा काय आहे की सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल यांच्यात अधिकारांचा संघर्ष, तर ह्या दोघांमध्ये सतत अधिकार व्हायचे, त्यामुळे हा पण एक अधिकारांवरून संघर्ष व्हायचा। तर हे काय, अधिकार क्षेत्रांवरून, तर हे पण काय एक दोषच आहे। आणि त्याच्यामुळे हे तिन्ही पण आहेत जे वर दिलेले आहेत, तर हे दोषांमध्येच येतात, म्हणून वरीलपैकी सर्व असं आपलं उत्तर येणार आहे, ठीक आहे। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार गव्हर्नर जनरलच्या मृत्यूनंतर कोण कार्यकारी गव्हर्नर जनरल होतो, हे तुम्हाला ओळखायचं याच्यावरून। तर बघा, मद्रासचा गव्हर्नर पहिलं दिलेलं आहे, तर त्यांना अधिकार नव्हते। नंतर परिषदेचा ज्येष्ठ सदस्य, तर हे योग्य उत्तर आहे। बघा, एक परिषद होती आणि त्याच्यामधील जे वरिष्ठ सदस्य होते ते हंगामी पदावर त्यांना तो कारभार सांभाळायला दिला जात होता, म्हणून दुसरं बरोबर आहे। त्याच्यानंतर बॉम्बेचा गव्हर्नर, त्यांनाही बंगालमध्ये अधिकार नव्हतेच। आणि मुख्य न्यायाधीश, तर न्यायसंस्था आणि प्रशासन हे वेगळे होते, तर त्याच्यामुळं काय असणार आहे आपलं बी, बरोबर। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 ने कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण कधी सुरू केले? तर पहिल्यांदाच केले होते, त्यामुळे हे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे। तर या कायद्याने काय केलं, तर संसदेने त्या कंपनीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली होती। तर दुसरं काय, 1793 तेव्हा नियंत्रणाचे स्वरूप थोडे बदलले होते। 1784 तेव्हा नियंत्रण अधिक कडक झाले आणि 1858 तेव्हा नियंत्रण संपुष्टात ठेवून राज्य क्राऊनकडे गेले, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार सुप्रीम कोर्टाचा क्षेत्राधिकार कुठपर्यंत होता? तर संपूर्ण भारत, तर तोपर्यंत संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता, त्यामुळे हे नसणार आहे। दुसरा आहे बंगाल, बिहार आणि ओडिसा, तर ह्या तिन्ही हे जे 3 प्रांत आहेत, तर त्या ठिकाणी काय होतं की हे कंपनीच्या अधिपत्याखाली होते, त्यामुळे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट सुद्धा
किंवा सुप्रीम कोर्टाचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी चालत होता. बघा, बंगाल, बिहार आणि ओरिसा तर कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे या मुख्य क्षेत्रांसाठी कोर्ट होते, म्हणजे हे बरोबर आहे. पुढे आहे फक्त कलकत्ता हे कोर्टाचे मुख्यालय होते, अधिकार क्षेत्र मोठे होते. ठीक आहे, तर हे पण नाही. आणि मद्रास, बॉम्बे तेथे स्वातंत्र्य न्यायिक व्यवस्था होती. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पारित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण होते असं विचारले. तर विल्यम पिट यांनी 1784चा कायदा आणला होता. ठीक आहे, त्यामुळे हे नसणार आहेत. त्याच्यानंतर लॉर्ड नॉर्थ, तर हे योग्य आहे, यांनी हा कायदा तयार करून पारित केला. त्याच्यानंतर एडमंड बर्ग हे कंपनीचे कडक टीकाकार होते पण पंतप्रधान नव्हते. आणि रॉबर्ट क्लाइव्ह हे कंपनीचे अधिकारी होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार कंपनीच्या डायरेक्टरची निवड किती वर्षांनी होते. तर बघा, 1 वर्ष दिलंय पहिलं. तर कायद्यापूर्वी ही मुदत 1 वर्ष होती. ठीक आहे, कायद्याच्या पूर्वी होती, आपल्याला कायद्यामध्ये विचारले. ठीक आहे, कायदा झाल्यानंतर, म्हणजे हे तर नसणार आहे, पहिलं नाही. दुसरं काय, 4 वर्ष हे योग्य उत्तर आहे. सातत्य राहावे म्हणून मुदत 4 वर्ष केली गेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्ष ही मुदत केव्हाच नव्हती आणि आयुष्यभर, तर हे तर काही विषय येणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ने भारतात कोणत्या प्रकारचे प्रशासन सुरू केले. तर पहिला आहे विकेंद्रीकरण. तर विकेंद्रीकरणाचा विषय येत नाही मित्रांनो, त्यांना सत्ता एकजूट करायची होती, म्हणजे केंद्रीकृत करायचे होते, त्याच्यामुळे हे तर काय नसणार आहे. ठीक आहे. सत्तेचे वाटप न करता एका ठिकाणी जमवणे हे धोरण होते, त्यामुळे हे तर नसणार आहे पहिलं. ठीक आहे. आता दुसरं बघा, केंद्रीकरण. तर हे असणार आहे केंद्रीकरण. सर्व प्रेसिडेन्सीवर बंगालचे नियंत्रण आणले याच्याद्वारे, म्हणजे केंद्रीकृत केले थोडक्यात, म्हणून हे बरोबर असणार आहे. पुढचं आहे संघीय. हे धोरण 1935च्या कायद्यात आपल्याला पाहायला भेटते. आणि प्रादेशिक स्वायत्ता ही संकल्पना 1937 मध्ये आली. ठीक आहे. तर हे पुढे आपण पाहूया. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 बद्दल चुकीचे आहे. तर पाहूया बघा, पहिलं काय आहे, गव्हर्नर जनरलला व्हाईसराय म्हटले गेले. ठीक आहे, तर हे पहिलंच आहे जे चुकीचं आहे. काय झालं या ठिकाणी बघा, व्हाईसराय पद कधी आले आपलं 1858 मध्ये, तर 1773 मध्ये नाही, म्हणून पहिलंच चुकीचं आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, पहिलंच. सुप्रीम कोर्ट स्थापन झाले, बरोबर आहे, सुप्रीम कोर्ट हे स्थापन झाले होते. पुढचं ऑप्शन आहे बंगाल गव्हर्नरला गव्हर्नर जनरल म्हटले गेले, तर हे बरोबर आहे, हे विधान सुद्धा. आणि खाजगी व्यापार बंदी हे विधानही बरोबर आहे. भ्रष्टाचार खूप वाढला होता, त्याच्यामुळे काय केलं, फक्त कंपनीज व्यापार करू शकत होती, अधिकारी करू शकत नव्हते. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये असणारे दोष दूर करण्यासाठी कोणता ऍक्ट आणला गेला. तर बघा, चार्टर ऍक्ट 1793, तर हा नाही, हा नूतनीकरणाचा ऍक्ट होता. 1773चे दोष दूर घालवण्यासाठी विल्यम पिट यांनी हा कायदा आणला, जो की आपल्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणून ओळखला जातो, म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे आपलं बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर 1813 याने व्यापाराची मक्तेदारी संपवली. पुढचा आहे 1781. बघा, हा सुधारणा ऍक्ट होता, पण 1784 इतका मोठा नव्हता. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला हे व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा.